आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने, हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. आणखी एक आपल्याला सांगतो, ज्या लोकांना चिंता असते, एखादा आजार झाला, ऑपरेशन आहे, काय करायचं, तर 1.5 लाखाची योजना होती महात्मा ज्योतिबा फुले, ते आपल्या सरकारने 5 लाख केली. त्यातले सगळे रेशन कार्ड, पिवळा वेळा पांढरं सगळं काढून टाकले. जेवढे लोक नागरिक आहेत 12.5 कोटी, त्या 12.5 कोटीच्या 12.5 कोटी लोकांना कव्हर केले त्याच्यामध्ये. म्हणजे हेही तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, बघा आता तुम्हाला चिंता नाही, सरकारने चिंता घेतलेली आहे, काळजी. आणि म्हणून आम्ही जेव्हा खात्यामध्ये पैसे रक्षाबंधनच्या अगोदर 4 दिवसापासून खात्यात पैसे सुरू झाले, तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना देखील विश्वास झाला की या सरकारमधले भाऊ आपले खरे भाऊ आहेत आणि हे जे विरोध करणारे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे आता उरलेले ज्या बहिणी आहेत त्यांचं देखील आपण 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदतवाढ दिलेली आहे, हे देखील सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्त्वाच्या योजना आहेत आणि एवढ्या तुम्हाला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि योजनांची माहिती द्यायची आहे. तुम्हाला ज्या योजनांमध्ये त्यांनी आता बेनिफिट घेतलेला नाही ते तुमच्यामुळे त्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय मागायला नाही जायचं आहे, द्यायला जायचं आहे. आणि आपण म्हणतो नेहमी की देणारं हे सरकार आहे, घेणारं नाही. त्यामुळे हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, हे सरकार देणार आहे. आणि म्हणून आपण घेतलेले जे निर्णय आहेत महायुतीने, हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. आज किती महिला, मी 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासोबत साजरा केला. मी त्यांच्याशी बोललो, किती महिला म्हणाल्या, काही लोक म्हणतात 1,500 काय होणार, पण त्यांनी सांगितलं मला 1,500 आमच्या कुटुंबात, आमच्या आयुष्यामध्ये एक आधार देणारे 1,500 रुपये आहेत. वर्षाला 18,000 रुपये आहेत. एका घरात 2 माझ्या बहिणी असतील तर 3,000 रुपये झाले आणि 3,000 आपण डायरेक्ट 2 महिन्याचे खात्यामध्ये टाकले. काही काही आमच्या बहिणी म्हणाल्या की 1947 साली स्वातंत्र्य तर मिळालं, देश आपला आझाद झाला, पण आर्थिक जे आता आमचे हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत. म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे. आणि एक महिला म्हणाली, माझा सक्का भाऊ होय आहे, पण तो सक्का भाऊ मला बघत नाही, मला कधी त्यांनी ओवाळणी दिली नाही, परंतु मुख्यमंत्री म्हणून 3,000 रुपये माझ्या खात्यामध्ये ओवाळणी तुम्ही टाकली. हे असे खूप अनुभव आहेत. काही महिला म्हणाल्या, छोटा आमचा उद्योग आहे, अगरबत्तीचा उद्योग आहे, पूजाचं साहित्याचा उद्योग आहे. काही म्हणाले आम्ही साड्या आणून विकतो, असा आमचा ग्रुप आहे. तर हे आमच्या ग्रुपमध्ये हे जे 1,500 रुपये आम्ही एकत्र करून आमचा व्यवसाय वाढवू. शेवटी म्हणजे खूप वेगवेगळे अनुभव याच्यामध्ये आले. आणि ज्यांना पैशाच्या राशीत जे काही लोळणारे लोक, सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेले लोक, त्यांना काय 1,500ची किंमत करणार. 1,500ची किंमत, ते बोलताना मला माझे जुने दिवस आठवले. माझी आई कसं प्रपंच चालवायची, कसं काटकसर करायची. शेवटी हे आपल्याला माहित आहे की आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय, आपण सर्वसामान्य घरातले लोक आहोत. त्यामुळे याचा उपयोग जो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी सगळ्यात मोठी शक्ती कोण आहे, तर महिला शक्ती आहे. कारण त्यांना माहित आहे, पुरुषांना काय आपल्याला बाहेर आपण फिरतो, कामं करतो, परंतु घर चालवणारी जी आपली महिला भगिनी आहे तिला अर्थकारण चांगलं कळतं. आणि हे पैसे जे आहेत हे पुन्हा आपल्या मार्केटमध्ये येणार आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये येणार आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. एखादा दुकानवाला आहे, त्याच्याकडून खरेदी जास्ती होईल या आपण दिलेल्या पैशामुळे, तो शहरातून जास्तीचा माल इकडे घेऊन येईल. शेवटी हे अर्थकारण जे आहे, अर्थचक्र जे आहे आणि अर्थव्यवस्था त्याच्यामुळे मजबूत होणार आहे. आणि आपल्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. आणि जे लाभार्थी झाले नाहीत त्यांचं डिटेल जे आहे ते आपल्याकडे आल्यामुळे त्यांना आपल्याला अचूक असं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचा लाभ त्या लोकांना मिळेल. शेवटी निर्णय घेतला आपण, एवढ्या योजना आज आपण केलेल्या आहेत. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही
अशा संपूर्ण कुटुंबासाठी अशा प्रकारच्या योजना झाल्या नव्हत्या आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे। यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट, म्हणजे त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत, आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 15 लाखापर्यंतचं कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय। 1 लाख युवकांना आपण कर्ज दिले, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्याचं व्याज सरकार भरतंय। त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत, या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर खऱ्या अर्थाने सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ, ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल। आणि म्हणून आपण जे सर्व पदाधिकारी आहेत, आता माझ्यासकट मी 15 घरं करणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील सगळ्यांनी ते आणि उद्यापासून ॲप लॉन्च होईल, बरोबर, उद्यापासून। आणि त्यामुळे तुम्ही तिकडे भेट 15 घरांना भेट द्यायची आहे। 15 घरांना भेट न देता भेट दिली असं तुम्ही सांगू शकणार नाही, त्यामुळे ते लगेच कळणार आहे। हा, जिओ टॅगिंग आहे, त्यामुळे ट्रॅकिंग होईल। आणि त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा, मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय 24/7। आज आपण सगळे जमिनीवरचे लोक आहोत। आज बाळासाहेबांची काय शिकवण होती की बाबा तुम्ही मंत्रालयात लोकांना चक्रा मारण्यापेक्षा तुम्ही थेट लोकांपर्यंत जा। आता मंत्रालयातून खाली उतरा म्हणाले, म्हणजे खाली उतरून त्यांना समक्ष भेटा। आपण त्या पुढे गेलो, शासन आपल्या दारी गेले, आपण गेलो। काही लोक घरी बसून सरकार चालू शकत नाहीत, त्यामुळे आपण शासन आपल्या दारी म्हणजे कार्यकर्ता लोकांच्या दारात चांगला दिसतो का, त्यांना मदत करायला जातो म्हणून। आपलं शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, म्हणून मी आता दुहेरी भूमिकेमध्ये आहे। आणि म्हणून आपला उद्देश एवढाच आहे, शासन शासनाचं काम करते, परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये 1 कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2 कोटी होतील।